सर्वांना गुड मॉर्निंग. तर माझ्यासोबत आहे हरिओम सुपलकर. आत्ता आम्ही जाणार आहे खडीधामणी या गावाला. तर सर्वप्रथम मोबाईल काढून आम्ही मोबाईलवर सर्च केलं खडीधामणी हे गाव. तर माझ्या गावाहून आहे 22 किलोमीटर. त्या ठिकाणी मला आयुर्वेदिक औषध घ्यायला जायचं होतं मित्रांनो. तर आत्ता आमच्या गावातून जाणारा समृद्धी महामार्ग आणि सर्वात मोठा पूल तिथं पोचल्यानंतर आम्ही रिलायन्स पेट्रोल पंपवर पोचलो आणि आमच्या बाईकमध्ये आम्ही पेट्रोल टाकून घेतलं मित्रांनो. पेट्रोलचे भाव खूप जास्त झालेत. तर चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे कारंजामध्ये. बायपास या ठिकाणी पोचलो आणि तिथून राईट मारला मानोरा रोडवर. मानोरा रोडवरून आणि परत राईट मारला आम्ही पसरणी, वडगाव आणि खडीधामणी या गावांकडं. तर काल खूप जास्त पाऊस झाला होता, त्यामुळं खंबे, इलेक्ट्रिक खांब खाली पडले होते. तर मित्रांनो, हे आहे अडीन नदी आणि नदीवर आहे खूप सुंदर चांगला पूल आणि छोटासा पूल आहे. सरकारने थोडा मोठा करायला पाहिजे. तर आत्ता आम्ही पोचलोय खडी या गावामध्ये. या ठिकाणी विठ्ठल ढगे या नावाचे गृहस्थ खूप चांगलं मुतखडा व चांगलं औषध देतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलो, औषध घेतलं, खूप चांगलं वाटलं मित्रांनो. त्यांची औषध बनवायची पद्धत खूप चांगली आहे. त्यानंतर आम्ही आता निघालो आमच्या गावाच्या दिशेने. जाताना आम्हाला माकड भेटले आणि हा बघा पूल. हे पूल खूप पुरातन आहे. पुरातन तर म्हणता येणार आहे, पण काम खूप निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तर पूल खूप झुकलेला आहे मित्रांनो. यावर जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे. सरकारने हा पूल बांधायला पाहिजे. मित्रांनो, आता आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने मुरगुडपीर रोडने. तर लालपुरी जात होती. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. नमस्कार.